नमस्कार. हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार होणार आहे. सर्व भक्तांचं चांगलं व्हावं, भलं व्हावं, प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये सुख यावं अशीच मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करत आहे. जे भक्त चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजपासून आपण आपल्या व्हिडिओमध्ये नवीन काही तारी सुरू करणार आहोत. जे भक्त चांगल्या कमेंट्स करतील त्यांची नावे उद्यापासून आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्या भक्तांच्या नावाचा उल्लेख आपण करणार आहोत आणि त्यांच्याबद्दल ईश्वराकडे प्रार्थना करणार आहोत. म्हणून आजपासून प्रत्येक भक्ताने आपल्या व्हिडिओखाली चांगली एक कमेंट करायची आहे आणि स्वतःचं नाव देखील टाकायचं आहे. उद्यापासून दररोज 5 भक्तांची नावे घेतली जाणार आहेत. म्हणून तुमचंही नाव जर या भक्तिमय व्हिडिओमध्ये यावं असं तुम्हाला वाटत असेल तर एक चांगली कमेंट करून आपलं नावही त्याखाली नक्की टाका. आम्ही आपल्या नावाचा नाम उल्लेख नक्की करू. परमेश्वर आपल्याला चांगली गोष्ट सांगितली की आपण ती ऐकत नाही, कारण आपल्याला असं वाटतं की हे केल्याने काही होणार नाही. परंतु जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. जेव्हा आपल्या खिशामध्ये 1000 रुपये असतात आणि त्यातील 500 रुपये जेव्हा हरवतात तेव्हा मनाला खूप वाईट वाटतं. पण जेव्हा माणसाकडे करोडो रुपये असतील आणि त्यातील 500 रुपये हरवले तर माणसाला काही वाटत नाही, कारण त्याच्याकडे करोडो रुपये आहेत. त्याला त्या 500 रुपयाची किंमत राहत नाही. परंतु ज्याच्या खिशात फक्त 1000 रुपये आहेत, जो रोजाने कामाला जातो, जो एक वेळच्या जेवणासाठी महाग आहे, त्याला त्या 500 रुपयाची किंमत विचारा. म्हणून भगवंताची किंमत त्यांना विचारा ज्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे, ज्यांच्या जीवनामध्ये खूप मोठी संकट आहेत. त्यांना भगवंताच्या या आशीर्वादांची किंमत विचारा. ज्याला ईश्वराची गरज नाही, ज्याला परमेश्वराची गरज नाही, त्याला परमेश्वराची किंमत कळू शकणार नाही. परंतु ज्याला खरंच मनापासून परमेश्वराची गरज आहे त्याला खरी परमेश्वराची किंमत समजत असते. आपण जेव्हा केव्हा भक्ती करायला जातो तेव्हा काहीतरी डिस्टर्बन्स आपल्याला येतच असतो. कोणाचा कॉल येत असतो, कोणाचा आवाज येत असतो, कोणी आपल्याला हाक मारत असतं किंवा मनामध्ये काहीतरी दुसरेच विचार येत असतात. असा डिस्टर्बन्स आपल्याला नक्की होतो. हा माझ्याहीबद्दल झाला आहे. मी तुम्हाला अनुभव सांगतो. जेव्हा मी कधी भक्तीसाठी बसतो तेव्हा काही ना काही निगेटिव्ह विचार असे मनामध्ये येत असतात. परंतु आपण आपल्या स्वतःच्या मनाला जागरूक ठेवायचं आहे. आपलं मन विचलित होऊ द्यायचं नाही. जेव्हा भक्ती करताना आपलं मन दुसरीकडे जाईल तेव्हा आपल्या मनाला जागेवर आणायचं आहे आणि ते सर्व काही आपल्या हातात आहे. आपल्या मनात एक विचार ठेवायचा की मला हे करायचं आहे, मला हे करण्यासाठी मला देवाच्या प्रार्थनेची खूप गरज आहे आणि ती प्रार्थना जर मी केली नाही तर माझ्या आयुष्यामध्ये कधीच काही चांगलं घडणार नाही असं आपल्या मनाला सांगायचं आहे. जेव्हा तुम्ही अशा मनाला सांगाल तेव्हा तुमचं मन जरी दुसरीकडे भरकटायला गेलं तरी ते काही वेळातच लगेच तुमच्या स्थानावर येईल. असं रोज तुम्ही करत राहा. एक दिवस तुमच्या मनाला अशी सवय लागेल की मन भरकटणार नाही. एकदा तुम्ही भक्तीला लागले की मन स्थिर राहील, शांत राहील. तुम्ही जो नामजप करताय, जो भक्ती करताय, जो ग्रंथ वाचताय त्यामध्ये तुमचं मन लागेल. हे माझ्याहीबद्दल झालं आहे आणि मी तुम्हाला माझा अनुभव सांगत आहे. तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. अनेक भक्तांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि अनेकांनी केलं नाही. उद्यापासून प्रत्येक भक्ताचा नामजप, प्रत्येक भक्ताची कमेंट वाचली जाणार आहे आणि त्याचं नाव देखील घेतलं जाणार आहे आणि त्याच्याबद्दल देवाकडे प्रार्थना देखील केली जाणार आहे. म्हणून आजपासून ही परंपरा आपण चालू करत आहोत आणि ती निरंतर पुढे सुरू ठेवणार आहोत. म्हणून ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भक्तिमय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा केव्हाही कुणीतरी आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते ऐकण्याचाही आपली मानसिकता असायला हवी. कारण आपल्याला फक्त इंस्टाग्रामवरती रील्स बघायला आवडतात, त्यानंतर इतर कुठल्या गोष्टीमध्ये टाईमपास करायला आवडतो, कुठे फिरायला आवडतं, परंतु कधीच कोणाला काम करायला आवडत नाही, कधी कोणाला भक्ती करायला आवडत नाही, कधी कोणाला चांगलं काम करायला आवडत नाही. प्रत्येकाला काही ना काही असं चुकीचंच काम करायचं आहे. तुमच्याकडे जेवढा वेळ आहे तो वेळ खरंच वाया घालवू नका, कारण वेळेची किंमत त्यांना विचारा ज्यांच्या हातातून वेळ निघून जाते. वेळेची किंमत जर आज तुम्ही केली नाही तर उद्या वेळ देखील तुमची किंमत करणार नाही.
म्हणून आजचा दिवस तुम्ही विनाकारण वाया घालवू नका. जरी आज तुम्हाला काही काम नसेल तरी एक 4 गोष्टी तुम्ही चांगल्या शिका, ज्या तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये कामा पडतील. अशा गोष्टी शिका ज्यामधून तुम्हाला ज्ञान मिळेल. तुम्ही ज्यावेळेस काहीतरी शिकाल ना, त्यावेळेस तुम्ही काहीतरी व्हाल, बनाल, कमवाल. परंतु ज्यावेळेस तुम्ही काही शिकणार नाही त्यावेळेस तुम्ही जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. देव देखील तुम्हाला चांगलं सांगत आहेत की तुम्ही काम करा, कष्ट करा, प्रयत्न करा, देवाची स्तुती करा, देवाची प्रार्थना करा. हे देखील आपलं कर्तव्य आहे, ते आपण करायलाच हवं. जर आत्ता आपल्याला कोणी सांगितलं ना की तुम्ही मला 10,000 रुपये द्या, मी तुमच्याबद्दल देवाकडे प्रार्थना करतो आणि मी तुमच्याबद्दल खूप काही भक्ती करतो, मोठा होम हवन करतो, तुम्हाला लाखोंची करोडोंची प्राप्ती होईल, तर तुम्ही लगेच त्याच्याकडे 10,000 द्याल आणि त्याला सांगाल की हो, माझ्याबद्दल देवाकडे सेवा करा. कोणीही तुमच्यासाठी फुकट करणार नाही, कारण त्यांना माहीत आहे की या भक्तांकडे आपण थोडीशी पैशाची मागणी केली की भक्त लगेच देतात. कारण त्यांच्या मनामध्ये कपट नसतं, त्यांना वाटतं की आपलंही चांगलं व्हावं म्हणून ते तुम्हाला पैसे देत असतात आणि ते लोक त्याचा फायदा घेत असतात. उद्यापासून मी तुमच्यासाठी विनामूल्य भक्ती करणार आहे. तुम्ही फक्त एक देवाबद्दल चांगलं वाक्य आणि त्याच्याखाली तुमचं नाव फक्त तुम्हाला टाईप करायचं आहे आणि कमेंट्स करायचे आहे. मी उद्यापासून प्रत्येकी 5 भक्ताची नावे त्या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि त्यांच्याबद्दल देवाकडेच प्रार्थना करणार आहे. आपणच एकमेकांना मदत करूया. या जगामध्ये फक्त लुटणारे लोक आहेत. या लुटणाऱ्या लोकांपासून स्वतःलाही वाचवूया आणि इतरांनाही वाचवूया. ज्या भक्तांच्या जीवनामध्ये खूप सारा त्रास आहे, तो त्रास कुठेतरी थोडाफार कमी होईल का याचा प्रयत्न आपण करणार आहे. भगवंताला प्रत्येकाची काळजी आहे. वेळ आली की भगवंत सर्व काही सावरणार आहे, परंतु तोपर्यंत आपण एकमेकांची मदत करूया, एकमेकांना या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया. आपण जेव्हा इतरांची मदत करतो तेव्हा भगवंत आपली मदत करत असतात, हे विसरू नका. म्हणून या चांगल्या कृतीबद्दल प्रत्येकाला देव काही ना काही चांगली गोष्ट देणार आहे आणि त्या गोष्टीचा स्वीकार मात्र आपण करायचा आहे. नक्कीच उद्यापासून चांगली सुरुवात आपण करणार आहोत. आजच्या व्हिडिओखाली भक्ताने 5 कमेंट्स करायच्या आहेत. चांगलं देवाबद्दल एक वाक्य लिहायचं आहे, त्याखाली भक्ताने आपलं नाव लिहायचं आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये त्या भक्तांची 5 नावे घेतली जाणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्या भक्तांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब मात्र करून ठेवा. धन्यवाद.